कॉमर्सच्या दोन विद्यार्थ्यांनी इन्फोसिसला टक्कर देणारी आयटी कंपनी कशी उभी केली। एक जळगावच्या पाचोऱ्यासारख्या छोट्या गावातून आलेला किशोर आणि एक पुण्याचा रवी, दोघेही कॉमर्सचे विद्यार्थी, दोघेही बनले चार्टर्ड अकाउंटंट। पण दोघांच्या मनात एकच गोष्ट होती, आपल्या स्वतःचा बिझनेस असायला हवा। आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं आयटी म्हणजे फक्त इंजिनियर्सचा गेम नाही, आपणही करू शकतो। एका छोट्याशा ऑफिस मधून सुरू झालं KPIT टेक्नॉलॉजीज। साल होतं 1990। त्या काळात या दोन कॉमर्सवाल्या मित्रांनी ऑटोटेक म्हणजेच गाड्यांना लागणारे सॉफ्टवेअर, एम्बेडेड सिस्टम्स यावर लक्ष केंद्रित केलं। सुरुवातीला लोक हसले, म्हणाले सीए लोकांनी टेक मध्ये शिरकाव, शक्यच नाही। पण त्यांनी त्या हसणाऱ्याला उत्तर दिलं आपल्या मेहनतीनं आणि स्पष्ट दृष्टिकोनानं। हळूहळू त्यांनी मोठे क्लायंट्स मिळवायला सुरुवात केली आणि आज KPIT बनली आहे BMW, रेनॉल्ड्स, होंडा, मर्सिडीज यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची टेक्नॉलॉजी पार्टनर्स। आज KPIT ची मार्केट व्हॅल्यू आहे 67,000 कोटीहून जास्त। कंपनी 18 देशांमध्ये काम करते आणि इलेक्ट्रिक व्हेकलच्या क्षेत्रात ही एक आघाडीचं नाव आहे। आज KPIT ही फक्त एक आयटी कंपनी नाही, ती आहे भारताच्या आत्मनिर्भर ऑटोटेक स्वप्नांचं प्रतीक। किशोर पाटील आणि रवी पंडित यांनी दाखवून दिलं की इंजिनियर्स असणं महत्त्वाचं नाही, विजन आणि जिद्द असली की कॉमर्सवालेही जग जिंकू शकतात। कॉमर्सच्या मुलांनी ठरवलं तर ते केवळ फायनान्स आणि अकाउंट नाही, तर इतिहासही लिहू शकतात। बिझनेस फ्रॉम महाराष्ट्र ही आपली फक्त मालिका नाही, तर अशा लोकांच्या प्रवासाची गाथा आहे ज्यांनी जगाला दाखवलं की महाराष्ट्रीयन माणूस काहीही करू शकतो।